नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये आपण बनवत आहोत लहान मुलांच्या संध्याकाळच्या भुकेसाठी एक पौष्टिक अशी रेसिपी पनीर बुर्जी सँडविच। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 कांदे बारीक चिरून घालायचे आहेत। कांदे तेलावर चांगले सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। कांदे चांगले सोनेरी रंगावर परतून झाले की आता त्यामध्ये शिमला मिरची घालून घेऊया आणि तीही चांगली परतून घेऊया। साधारण मिनिटभर शिमला मिरची परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे आहेत। टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। टोमॅटो चांगले मऊ झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया। इथे मी रेड चिली पावडर, थोडासा गरम मसाला, धने जिरे पावडर, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ हे सर्व जिन्नस एकजीव करून तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत। मिनिटभर मसाले चांगले परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला पनीर घालून घ्यायचं आहे। पनीर घालून सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत आणि 2 मिनिटं झाकण लावून ते वाफवून घ्यायचे आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व पदार्थांचे प्रमाण दिलेले आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं वाफवून घेतल्यानंतर आता आपल्याला ते पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहे आणि वरून त्याला फ्रेश कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व जिन्नस परतून घेऊया। आपली पनीर बुर्जी तयार झाली आहे। आता सँडविच करायला घेऊया। इथे मी 2 ब्रेड घेतले आहेत। ब्रेडला आपल्याला अशा प्रकारे बटर लावून घ्यायचं आहे। बटर लावून झाल्यानंतर त्याच्यावर पुदिना आणि कोथिंबीरीची हिरवी चटणी लावून घेऊया। ब्रेडवर ग्रीन चटणी स्प्रेड केल्यानंतर त्यावर बनवलेली पनीर बुर्जी अशा प्रकारे पसरवून घेऊया। पनीर बुर्जी स्प्रेड करून झाल्यानंतर आता त्यावर आपण चीज स्लाइस ठेवून घेऊया आणि दुसरा ब्रेड त्याच्यावर ठेवून घेऊया। आता हे सँडविच आपल्याला तव्यावर गरम करून घ्यायचं आहे। इथे गरम तव्याला थोडंसं बटर लावून घेऊया आणि आपण बनवलेलं सँडविच त्यावर ठेवून घेऊया। एका बाजूने क्रिस्प झाल्यानंतर आता ते आपण परतून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूनेही अशा प्रकारे क्रिस्प करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने क्रिस्प करून झाल्यानंतर आता आपण ते काढून घेऊया आणि अशा प्रकारे ते मध्ये कट करून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी किती मस्त पौष्टिक असं सँडविच तयार केलं आहे। तर आता गरमागरम सर्व करूया। ते तुम्ही ग्रीन चटणी सोबत किंवा सॉस सोबतही त्यांना देऊ शकता। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा।